चला आता आपण स्टार्ट करूया. झाली सगळ्यांची तुमची प्रेझेंटी? ठीक आहे, चला स्टार्ट करूया. मला आपला लेसन डिझास्टर मॅनेजमेंट. आता ह्याच्यातलं मी बरचसं तुमचं झालेलं आहे, कळतंय? आणि एकदम इझी लेसन आहे मुलांनो. त्याच्यातले इव्हन तुमचं 2-3 वेळा वाचलं तर तुम्हाला समजेल. शिवाय 8, 9 या दोन्ही इयरला तुमचं ह्याच्याबद्दलचा बराचसा डीप स्टडी झालेला आहे. आणि आता आपण रिव्हिजन वजा थोडासा हा करणार आहोत. फक्त एवढंच आहे की तुम्ही 10 ची मुलं आहात, त्यामुळे तुमचं आन्सर आता 8-9च्या पेक्षा थोडंसं छान असं व्यवस्थित पाहिजे, कळतंय? तर आता तुम्हाला मी इथून सुरुवात करते परत एकदा, म्हणजे कुठे तुमचं मिस झालं असेल तर ते आपलं कंटिन्यू होऊन जाईल. कळलं? नेचर अँड स्कोप ऑफ द डिझास्टर. Taking into consideration the scope of the disaster, some of the important facts must be through over as follows. आता त्याच्यामध्ये काय काय येतं? तर त्याच्यामध्ये येतं बघा, प्री डिझास्टर फेज, वॉर्निंग फेज, इमर्जन्सी फेज, नंतर रिहॅबिलिटेशन फेज, रिकव्हरी फेज अँड रिकन्स्ट्रक्शन फेज. तर ह्या सगळ्या फेज आहेत ना, ह्याच्यासाठी पण तुम्हाला एक असा मस्त चार्ट तयार करून दिलेला आहे. तर आपण हे सगळं करत असताना चार्ट कडे पण थोडं थोडं बघूया, म्हणजे तुम्हाला हे सगळं डीपली समजून जाईल. म्हणजे आन्सर कसं द्यायचं, कारण ह्याच्यावर तुम्हाला एक मिनिमम 3 मार्क्स अँड मॅक्सिमम 4 मार्क्स साठी क्वेश्चन येतो. तर ह्या लेसन मधला हा इम्पॉर्टंट टॉपिक आहे तुमचा, की म्हणजे प्री म्हणजे काय, तर आधी तुम्ही आधी कोणत्या प्रकारची काळजी घेऊ शकता किंवा आधी कसे तुम्ही प्रिपेअर्ड राहू शकता. त्यानंतर तुम्हाला वॉर्निंग दिली, म्हणजे वॉर्न कसं केलं जातं, गव्हर्नमेंटकडनं कशा सूचना दिल्या जातात, इमर्जन्सी फेज मध्ये तुम्ही कसं वागायचं आहे, या सगळ्या गोष्टींचं नॉलेज तुम्हाला आता इथे मिळणार आहे. कळलं? बघा, टेकिंग इन टू कन्सिडरेशन द नेचर अँड स्कोप ऑफ डिझास्टर, ओनली 3 aspects ऑफ द disaster are important for common citizen. फर्स्ट वन इज फेज ऑफ इमर्जन्सी. काय सांगितलंय बघा, इम्पॉर्टंट कॅरेक्टर ऑफ दिस फेज इज दॅट मॅक्सिमम लाईव्ह कॅन बी सेव्ह बाय क्विक ऍक्शन ड्युरिंग द फेज ओनली. म्हणजे पहिलं इम्पॉर्टंट कशाला दिलं जातं, तर आपलं लाईफ सेव्ह करणं सगळ्यात महत्वाचं. त्यामुळे पहिलं लोकांना वाचवण्याकडे जास्त कल असतो. म्हणजे कुठली अचानक एखादी घटना घडली तर पहिला सगळा काय आहे, किती काय नुकसान झालंय, किती डॅमेज झालंय हे न बघता पहिल्यांदा माणसं कशी वाचवता येतील हा पहिला त्याचा एक मेन उद्देश असतो. व्हेरियस ऍक्शन्स लाईक सर्च अँड रेस्क्यू ऑपरेशन्स, मेडिकल असिस्टंट, फर्स्ट एड, restoring the communication services, removing the people from a state area are expected in this phase. Gravity of disaster can be estimated इन द फेज ओनली. म्हणजे या फेज मध्ये काय केलं जातं, तर लाईफ सिक्युअर केलं जातं, लोकांना वाचवण्याचा प्रयत्न केला जातो. त्यांच्यावर पहिल्यांदा फर्स्ट एड करायचं, त्यांना म्हणजे त्यांच्या गरजेच्या ज्या काही इमर्जन्सी सर्व्हिसेस ज्याला म्हटलं जातं त्या सगळ्या पुरवायच्या. त्याच्यामध्ये मेडिकल असिस्टंट खूप महत्वाचं असतं, कारण तुमचं जे काही म्हणजे इंज्युअर पीपल असतात, विक्टिम असतात, त्यांना म्हणजे सगळं देणं खूप गरजेचं असतं आणि प्रॉपर वे आणि राईट टाइम मिळणं खूप गरजेचं असतं. त्यामुळे पहिली फेज आहे तुमची फेज ऑफ इमर्जन्सी, की ज्याच्यामध्ये खूप इम्पॉर्टंट सगळ्या गोष्टी फास्ट आणि क्विक कराव्या लागतात. कळलं सगळ्यांना? पुढे बघा, ट्रान्झिशनल फेज, रिहॅबिलिटेशन वर्क इज स्टार्टेड इन धिस फेज. आता मी मागच्या वेळी पण तुम्हाला सांगितलं, रिहॅबिलिटेशन म्हणजे काय,
तर तुमचं जे काही नुकसान झालेलं असेल, नुकसान इन द सेन्स म्हणजे तुमचं इकॉनॉमिकल नाही म्हणत आहे, म्हणजे लाईफच्या बाबतीत पण. मग आता समजा त्याच्यामध्ये जर इंज्युअर पीपल जास्त असतील तर पहिलं त्यांना हॉस्पिटलायझेशन करायचं, म्हणजे त्यांची सगळी सोय करायची. त्याच्यानंतर म्हणजे उरलेले लोक असतात त्यांना वेळेवर सगळं पुरवायचं, कारण सध्या सगळ्यात त्या सिच्युएशन मध्ये सगळ्याच गोष्टी डॅमेज झालेल्या असतात. म्हणजे जिवंत माणसं आहेत त्यांच्याकडेही लक्ष देणं खूप गरजेचं आहे, कारण सगळ्या सेवाही विस्कळीत झालेल्या असतात. त्यामुळे त्यांना पूर्वपदावर आणण्यासाठी जे काम केलं जातं त्याला रिहॅबिलिटेशन म्हटलं जातं. After the subsidence of any type of the disaster, it includes clearing debris, restoring water supply, repairing roads, etc. बघा काय काय होतं. आता लास्ट लेक्चर मध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की कोणतंही डिझास्टर आलं तर ते इतकं म्हणजे नुकसान करून जातं की त्याच्यामध्ये तुमचे रेल्वे ट्रॅक उधळले जातात, ब्रिज कोसळले जातात, रोड कोलॅप्स होऊन जातात, सगळं 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 डॅमेज होतं. मग त्याला तसंच ठेवून चालणार आहे का? नाही चालणार आहे, कारण पूर्वपदावर पुन्हा सगळं येऊन आपलं लाईफ पुन्हा सुरळीत होणं गरजेचं आहे. मग त्यासाठी ज्या सोयी सुविधा गव्हर्नमेंटने केलेल्या असतात त्यांनाही पुन्हा रिपेअरिंग करणं आलंच. त्यामुळे ट्रान्झिशनल फेज मध्ये काय केलं जातं, तर सगळ्या गोष्टी पुन्हा रिपेअर केल्या जातात, समजते, आणि पुन्हा नॉर्मल लाईफ जगण्यासाठी ज्या आवश्यक गोष्टी आहेत त्या सगळ्या तयार करणं गरजेचं असतं. Rehabilitation of the victim is important aspect of this phase. Generally, different institutes offer the monetary and other type of the help to such a people. It helps to smooth the mental stress and earliest if these victims are affected with the permanent mean of earning livelihood, and this is true rehabilitation. म्हणजे थोडक्यात काय आहे की जे समजा डेड झाले ते गेले, समजा त्यांच्यासाठी पण गव्हर्नमेंट देत असतं काही ना काहीतरी, जे त्यांचे म्हणजे कोण त्यांचे रिलेटिव्ह असतील त्यांना. पण जे इंज्युअर झालेले आहेत किंवा जे सिक्युअर आहेत, सेफ आहेत, तर त्यांना पुन्हा जगून त्यांना त्यांचं लाईफ पुन्हा व्यवस्थित सुरळीत चालू करणं, त्यांचं जॉब जे आहेत, त्यांच्या नोकरी ज्या आहेत त्या पुन्हा व्यवस्थित होणं, ह्या सगळ्यांसाठी जे काम केलं जातं ते काम कशामध्ये येतं, तुमचं ट्रान्झिशनल फेज मध्ये येतं. समजलं सगळ्यांना? म्हणजे पहिली फेज आहे तिला म्हणायचं की सगळ्यांचं लाईफ सिक्युअर करणं, सेफ करणं. दुसरी फेज आहे त्याच्यामध्ये सगळ्यांचं नॉर्मल म्हणजे रुटीन लाईफ मध्ये आणण्याचा प्रयत्न करणं. मग तिथे त्यांच्या नोकरीची पण जबाबदारी स्वीकारली जाते, आणि त्यांच्या राहण्याची पण स्वीकारली जाते, आणि त्यांच्या खाण्यापिण्याची पण सोय करणं स्वीकारलं जाते. तर थर्ड मध्ये काय आहे, रिकन्स्ट्रक्शन फेज. आता रिकन्स्ट्रक्शन कोणत्या बाबतीत होतं? सगळ्याच बाबतीत होत असतं. मग काय काय आहे बघा. दिस इज हायली कॉम्प्लिकेटेड फेज. दिस फेज बिगिन in transitional phase. People reconstruct their buildings and the facilities like road and water supply are restored. Farming practices are restarted. However, it takes a long time for the reconstruction. साधी गोष्ट आहे मुलांनो. एखादा असा कुठलं म्हणजे मोठं संकट आलं की त्याच्यातनं बाहेर पडणं खूप अवघड असतं की नाही. आता तुम्हाला ह्या गोष्टींचा अजून जबाबदारी नाही, त्यामुळे तुम्हाला ह्याचे इफेक्ट काय आहेत ते तुम्हाला अजून माहिती नाहीये. पण इन केस जर तुम्ही राहता त्या एरियामध्ये कधी फ्लड आलं असेल, कधी अर्थक्वेक झाला असेल, तर तुम्हाला हे सगळे प्रॉब्लेम काय असतात ह्याची थोडीशी एक झलक म्हणून तुमची एक कुठेतरी तुमच्या मेमरीमध्ये ते असणार आहे. तर ही जी थर्ड फेज आहे ती अतिशय कॉम्प्लिकेटेड आहे, कारण एवढ्या सगळ्या मोठा जो काही डिझास्टर येऊन गेला त्याच्यामध्ये एवढा मोठा जो लॉस झालेला असतो त्याला पुन्हा व्यवस्थित करणं हे इतकं सोपं नाहीये. त्याला खूप वेळ लागणार आहे. म्हणूनच त्याने सांगितले की इट टेक्स लॉंग टाइम फॉर द रिकन्स्ट्रक्शन. प्लॅनेट अर्थ हॅज एक्सपिरियन्स मेनी नॅचरल डिझास्टर. आता मी तुम्हाला सांगितलं की नॅचरल आणि मॅनमेड आहेत, तर त्या नॅचरल मध्ये तुमचे इतके काही येत असतात ना, आणि ते इतके म्हणजे इफेक्टिव्ह असतात जास्तीत जास्त. का तर एखाद्या एरियामध्ये फ्लड आलं तर खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होतं. अर्थक्वेक झाला तर खरोखर खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होतं, म्हणजे लोकांचं पण होतं आणि गव्हर्नमेंटचं पण होत असतं. लिसनिंग टू द डिस्क्रिप्शन ऑफ दोज डिझास्टर ब्रिंग्स नमनेस टू द माइंड. म्हणजे खरोखर मनाला एक असा खूप असा धक्का बसतो, किंवा असं म्हणजे काय म्हणतात त्याला, असं हृदय हेलावून टाकणं असं म्हणतो ना, एखादं घटना घडते त्या टाईपची ही म्हणजे हा इन्सिडेंट असू शकतो. मोस्ट ऑफ द डिझास्टर आर रिलेटेड
unprecedented situation have been occurred in the Asian continent and region in the Pacific Ocean. आता मोस्ट ऑफ द डिझास्टर कुठे येतात आणि कसे येतात बघा. आता हे ठराविक एरिया असतात मुलांना. आता मी तुम्हाला सांगते बघा, आपण जर आपला याचा विचार केला तर जे अर्थक्वेक वगैरे आहेत ना, हे मोस्टली गुजरात साईडला येत असतात, जम्मू काश्मीर साईडला येत असतात. आणि फ्लड वगैरे बोलाल ना, तर फ्लड आपल्या मुंबईमध्ये आपल्याला जास्त बघायला मिळतं. कारण का, आपलं जे ड्रेनेज सिस्टीम आहे ती चांगली नाहीये. आणि शिवाय तो जे लोकेशन आहे मुंबईचं, ते एक काहीतरी असं सॉसर शेप आहे, त्यामुळे तिथे फ्लड येतो. म्हणजे तुमचं डिपेंड आहे की तुम्ही कोणत्या एरियामध्ये आहात आणि तिथे कोणत्या प्रकारचे डिझास्टर येत असतात. क्लिअर सगळ्यांना? पुढे बघा. ह्यूज लॉस ऑफ द लाईफ and planet Earth has been occurred due to the such disaster. Generally, such a condition in natural imbalance have been arisen due to the greed of economic progress of the human being. खूप वेळा माझं सांगून झालं तुम्हाला की डिझास्टर आल्यानंतर तुमचा जो लॉस होतो तो गव्हर्नमेंटसाठी खूप मोठा लॉस असतो. का? तर जे लोक म्हणजे ज्या एरिया अफेक्टेड एरिया म्हणूया आपण, की ज्या एरियामध्ये म्हणजे हा डिझास्टर येऊन गेलाय, त्यानंतर त्या जे उरलेले वाचलेले जे लोक असतात त्यांना पुन्हा जगायला त्यांना काहीतरी देणं गरजेचं असतं. आणि ही जबाबदारी कुणाची असते? तर गव्हर्नमेंटची असते. मग त्यामुळे सगळा डेव्हलपमेंटसाठी ठेवलेला जो मनी असतो, पैसा असतो, तो ह्या लोकांवर खर्च करायला लागतो. ते सगळं जे काही मॅनेज करायला लागतं, म्हणजे ते काय होतं, डबल नुकसान झालं असा एक गव्हर्नमेंटवर येत असतं. आता ह्याच्यामध्ये दोष कोणाचाच नसतो, कारण हे नॅचरल डिझास्टर आहे. त्यामुळे ह्याला आपण कोणालाही जबाबदार धरू शकत नाही. फक्त एवढंच असतं की जे काही डिझास्टर आलंय त्याला आपण फेस करण्याची तयारी ठेवायची असते. इन रियालिटी ओल्ड प्रॉब्लेम्स ऑफ द सेव्हरल इयर्स हॅव बिकम फिअर्स. एक्झाम्पल काय दिलेलं आहे? इन्क्रीजिंग पॉप्युलेशन. ऑफकोर्स सगळ्यात मोठा म्हणजे त्रासदायक काय घटक असणार आहे मुलांना, तर हे जे आपलं इंडियाचं पॉप्युलेशन आहे की नाही, ते जास्त त्याला इफेक्टिव्ह आहे. इट्स इन्क्रीजिंग नीड्स इमर्जिंग प्रॉब्लेम्स आउट ऑफ इट आर नाऊ ऍट द एक्स्ट्रीम एंड. कारण जर तुमचं म्हणजे पॉप्युलेशन कंट्रोलमध्ये असेल तर मुलांना एक लक्षात ठेवायचं आहे की सगळ्या सोयी सुविधा देणं इझी होऊन जातं. आता फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला तुमच्या घरचं देते बघा. सपोज तुमच्याकडे तुम्ही एकटे आहात किंवा 2 भावंड आहात. हा, तर मम्मी पप्पा काय करतात? दोघांना इक्वली ट्रीट करतात की नाही? ते 2 असो किंवा 4 असो, इक्वली ट्रीट करतात की नाही? आता सपोज तुमच्या घरामध्ये जर तुम्ही 4 भावंड असाल तर त्यांना 4 भावंडांना द्यावं लागणार आहे की नाही? हा, म्हणजेच तुमच्या वाट्याला किती येणार आहे? 1/4 पार्ट येईल की नाही? म्हणजे जे काही शेअरिंग असेल, कशाचंही असेल, म्हणजेच थोडक्यात काय आहे, जर कमी लोकसंख्या असेल, कमी लोक असतील तर मॅनेज करणं, हँडल करणं सोपं जात असतं. आणि जास्त पॉप्युलेशन आहे आपल्या इंडियामध्ये, त्यामुळे आपल्या गव्हर्नमेंटलाही ते मॅनेज करणं खूप अवघड होऊन बसतं. क्लिअर सगळ्यांना? सच अ डिझास्टर हॅव बीन इनक्रीज आफ्टर द वर्ल्ड वॉर सेकंड. Conditions of the instability arises in the country due to the various reasons like economic inequality, racial and religious differences, etc. In काय सांगितलं? Incidents like terrorism, abduction, social difference have been a routine now. आता हे तर त्यांनी एक एक्झाम्पल दिलं की मी तुम्हाला सांगते की नॅचरल डिझास्टर असतात, त्यांच्यामध्ये आपण काहीही करू शकत नाही किंवा त्याला थांबवूही शकत नाही. पण आता जर आपण मॅनमेड किंवा आर्टिफिशियल म्हटलं, तर मॅनमेड मध्ये जे काही टेररिझम वगैरे काही जे करत असतात की नाही उद्योग, ते आपण थांबवू शकतो की नाही? हा, म्हणजेच याच्यावर आपला बराचसा, याच्यासाठी पण गव्हर्नमेंटचा बराचसा पैसा खर्च होतो. हा, मुलांना लक्षात घ्या. कारण हे फाइंड आउट करत असतात नेहमी, सीबीआय कडे अशा प्रकारचे म्हणजे सूचना गेलेल्या असतात की ते सर्च करत असतात आणि शोधून काढत असतात. म्हणजे एखादी घटना घडण्यापूर्वी त्या टेररिस्ट जे असतात की नाही त्यांना हे पकडलंही जातं आणि पुढे होणारे जे काही मोठा इन्सिडेंट असतो की नाही तोही टाळला जातो. पण ह्याच्यासाठी मॅन पॉवर पण लागते आणि दुसरी गोष्ट इकॉनॉमिक पॉवर पण द्यावी लागते, कारण असे काही सहजासहजी होत नाहीत. आणि हे सगळं कशामुळे होत असतं? तर ही सगळी तुमची आहे ती इनइक्वॅलिटी सांगितली. म्हणजे का होतं? तर काही आपल्या देशामध्ये जे काही पब्लिक आहे की नाही ते इतकं श्रीमंत आहे, इतकं श्रीमंत आहे की त्यांच्याकडे भरपूरच म्हणजे सगळ्याच गोष्टींचा ते उपभोग घेतात. आणि
एक साइड बघितली तर इतके गरीब लोक आहेत की त्यांना दिवसभरासाठी लागणारं 2 वेळचं अन्नही मिळत नाही. मग ह्याला म्हणायचं इकॉनॉमिक इनइक्वॅलिटी. समजते? मग याच्यामधनं सुद्धा मग चोरी किंवा जे काय दरोडे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी घडायला लागतात. आणि दुसरं आहे एक आपला इंडियामध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारचे जाती धर्माचे लोक आहेत. पूर्वी सगळे एकत्र राहत होते आणि सगळे खूप छान असे एकत्र एका म्हणजे याच्यामध्ये राहत होते विचाराने. मग आता थोडस जनरेशन काय झालंय, चेंज झालंय. थिंकिंग लेवल चेंज झाले आणि जो तो काय करतोय आपल्या रिलिजियसचा काय करतोय थोडासा जास्त प्रचार करतो आणि त्याच्यामधनं मग ह्या सगळ्या गोष्टी घडत असतात. मग आता सांगा मला हे काय नॅचरल असणार आहे का? हे सगळं माणसाने घडवून आणलंय ना. म्हणजे ते कुठे येणार आहे तुमचं मॅनमेड असणार आहे. म्हणजे जे होऊ नये ते पण घडलं जातं आणि त्याच्यासाठी पण गव्हर्नमेंटचा बराचसा लॉस असतो. कारण का तर ती एक गव्हर्नमेंटची जबाबदारी असते की सगळ्यांचं सामाजिक जे आरोग्य आहे ते कंट्रोल करणं, मेंटेन करणं ही गव्हर्नमेंटची जबाबदारी आहे. कळतंय? पुढे बघा. प्रोडक्शन अँड यूज ऑफ हार्मफुल केमिकल्स इज अंडर बॅन इन डेव्हलप कंट्रीज. काय केलंय? डेव्हलप कंट्रीज आहेत ज्या पाश्चिमात्य कंट्रीज आहेत की नाही त्या वेल डेव्हलप कंट्रीज आहेत. आणि आपण काय आहोत तर आपण सध्या आता नाही म्हटलं तरी आपण पण ते डेव्हलप मध्ये यायला लागलो पण अजून आपण वेल डेव्हलप असं नाही आहोत. कळतंय? तर मग आता काय करतायत या पाश्चिमात्य ज्या कंट्री आहेत की नाही त्यांनी काय करतात की एक ठराविक केमिकल्स आहेत जे हार्मफुल आहेत जे पोल्युशन घडवून आणतात त्यांच्यावर कम्प्लीट बॅन आणतात. का? आणि हे का पॉसिबल होत आहे? तर त्यांच्याकडचे जे पीपल आहेत, लोक आहेत, ते खरोखर वेल एज्युकेटेड आहेत, वेल डिसिप्लिन आहेत, त्यांना सगळं माहिती आहे. आणि त्यांच्याकडे एखादा रूल जर तुम्ही पाळला नाहीत म्हणजे फॉलो केला नाहीत तर तुम्हाला खूप मोठं फाईन असतं. आणि सगळ्यात महत्वाचं हे का घडून येतं तर त्यांच्याकडे पॉप्युलेशन अतिशय कमी आहे. म्हणजे त्यांचा जो एरिया आहे की नाही कंट्रीचा तो खूप मोठा आहे. आणि त्यांचं पॉप्युलेशन आहे ते त्यांचा रेशो जो आहे पॉप्युलेशनचा तो एरियापेक्षा खूपच कमी आहे. त्यामुळे ते गव्हर्नमेंटला कंट्रोल करता येतं. आणि आपलं नेमकं उलट आहे की आपला एरिया कमी आहे आणि पॉप्युलेशन जास्त आहे त्यामुळे सगळ्याच गोष्टी कंट्रोल होत नाहीत. मग जे भुके मरणारे आहेत, उपाशी मरणारे आहेत त्यांच्या पोटा भरण्यासाठी त्यांचे जे उद्योग आहेत छोटे मोठे ते चालू ठेवावेच लागतात. आणि मग त्यामध्ये येतं ते तुमचं पान गुटखा विकणं किंवा प्लास्टिकचं प्रोडक्शन करणं ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये येत असतात. आणि मग त्या बंद केल्या जात नाहीत. समजते सगळं? बघा पुढे. आता एक तुम्हाला हे एक हे उदाहरण दिलेलं आहे की कशा प्रकारे लँडस्लाईड झालं होतं आणि अख्खं गावच्या गाव गाडलं गेलं होतं. आणि मग काही दिवसांनी किंवा एखाद वर्षांनी वगैरे पुन्हा जे जिवंत राहिलेले लोक होते त्यांना कशा प्रकारे घर बांधून दिलं, शाळा करून दिली, म्हणजे राहणारे जिवंत असणाऱ्या लोकांची पुन्हा राहण्याची सोय केली, त्यांच्या शिक्षणाची सोय केली, त्यांना मेडिकल सर्व्हिस दिली. ह्या सगळ्या गोष्टी केल्या जात असतात आणि हे सगळं कोण करतं? गव्हर्नमेंट करत असतं. पुढे बघा. अनदर सच अ ट्रेट टू ह्युमन बिईंग इज फ्रॉम द ॲटॉमिक एनर्जी प्लांट्स. एक्झाम्पल काय दिलेलं आहे? रेडिएशन लिकेज ऑकर्ड आफ्टर ब्लास्ट इन द ॲटॉमिक एनर्जी प्लांट ॲट चर्नोबिल रशिया. काय केलं होतं? आता हे मी पूर्ण वाचत नाही मुलांना पण त्याचं मी तुम्हाला शॉर्ट मध्ये सांगते की ॲटॉमिक जे प्लांट्स असतात त्यांच्यामध्ये जेव्हा ब्लास्ट होतो तेव्हा काय होतं तर त्याच्यातनं जे गॅस बाहेर पडतं, जे रेडिएशन बाहेर पडतं की नाही ते खूप मोठ्या प्रमाणात लॉस करतं. आणि नुसतं ते माणसांवर नाही म्हणजे आताच्या सध्याच्या जनरेशनवर नाही इफेक्ट करत ते तर ते नेक्स्ट जनरेशनवर पण इफेक्ट करतं. आणि त्याचंच उदाहरण तुम्हाला या चर्नोबिल रशियाचं दिलंय. आणि अजून मी तुम्हाला एक सांगते एक्झाम्पल की ते हिरोशिमा नागासाकी आहे की नाही तेही त्याचं एक एक्झाम्पल आहे की जेव्हा ते बॉम्ब टाकले गेले आणि त्याचं जे काही रेडिएशन झालं त्याच्याने इतका इफेक्ट झाला की त्यांच्या 2-3 जनरेशन मध्ये जन्माला येणारी जी काही मुलं होती की नाही त्यांच्यामध्ये पण हे सगळं दिसून येत होते इफेक्ट त्याचे. समजतंय? पुढे बघा. डिझास्टर मॅनेजमेंट. आता ह्या मॅनेजमेंट मध्ये काय करायचं तर डिझास्टर मे बी मायनर ऑर मेजर, शॉर्ट टाइम और लॉंग टाइम. म्हणजेच कसं असतं आता ह्याचं पण मी तुम्हाला एक्सप्लेनेशन दिलेलं आहे की कधी कधी छोटे छोटे एक 2-3 मिनिटां म्हणण्यापेक्षा एक 10 सेकंदांसाठी 15 सेकंदासाठी कुठेतरी हल्ल्यासारखं वाटतं, कुठेतरी नुसती भांडी पडतात, कुठेतरी भिंतीना क्रॅक येतात. मग अशा टाईपचं अर्थक्वेक असेल तर त्याला आपण मायनर म्हणतो. पण अगदीच 1-1.5 मिनिटं झाला आणि हाय रिस्टर स्केल असेल त्याचं तर त्याच्यामध्ये सगळ्या बिल्डिंग सगळे ब्रिज सगळंच्या सगळं पडून जातं त्याला म्हणायचं मेजर डिझास्टर. क्लिअर झालं सगळ्यांना? आणि आता आहे शॉर्ट आणि लॉंग टाइम.
ऑफकोर्स शॉर्ट टाइम म्हणजे काय, जे अगदी थोड्या वेळासाठी होतं आणि लगेच थांबलं जातं त्याला म्हणायचं शॉर्ट पिरियड. आणि लॉंग टाइम म्हणजे म्हणाल तर तुम्ही ज्याचा खूप असा म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये लॉस झालेला आहे त्याला म्हणणार तुम्ही लॉंग टाइम. इट शुड बी ओव्हरकम अँड इफेक्टिव्ह डिझास्टर मॅनेजमेंट इज नेसेसरी फॉर इट. देअर इज क्लोज रिलेशनशिप बिटवीन डिझास्टर मॅनेजमेंट अँड पब्लिक पार्टिसिपेशन. आता हे पण तुम्हाला छान सांगितलं मी की काय आहे, जर तुम्ही म्हणत असाल की एखादं डिझास्टर आला तर मी तुम्हाला हे शिकवतेच की डिझास्टर आल्यावर सगळी जबाबदारी कोण घेतं, गव्हर्नमेंट घेतं. पण असं चालणार आहे का तुम्ही गंमत बघून? नाही चालणार. तर आपला पण काहीतरी एक इम्पॉर्टंट रोल आहे की आपण आपल्या परीने काय हेल्प करू शकत असो तर अवश्य करायची असते. त्यामुळे वेट अँड वॉच हे असले प्रकार ठेवायचे नाही, तर आपण स्वतः त्यामध्ये उतरायचं आहे आणि जेवढी हेल्प आपल्याच्याने करता येईल तेवढी करण्याचा प्रयत्न करायचा आहे. डिझास्टर इज अ व्हेरी फास्ट प्रोसेस. In fact, it is accident. What shall we do in such a situation? How can we protect ourselves, our belongings and animals? आता प्रत्येक जण असा तर प्रयत्न करतच असतो की कुठलंही संकट आलं तर आपण पहिलं काय करत असतो, आपला स्वतःचा विचार करतो. स्वतःचं म्हणजे कुटुंबाचं स्वतःचं लाईफ कसं सेफ होईल ते बघतो. त्याच्यानंतर मग आपली प्रॉपर्टी कशी सेफ राहील ते बघतो. त्याच्यानंतर मग आपले काय तुमचे जे पेट्स वगैरे असतील त्यांना पण वाचवण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे आपण एक हे दिलेलं आहे की कोणाला फर्स्ट प्रेफरन्स द्यायचा, कोणाला सेकंड द्यायचा हे ठरवून घेतलेलं आहे की नाही. हा. In case of disaster management, there should be an attempt to minimize the losses. Disaster are never planned, but losses due to it can be prevented in planned manner. म्हणजेच अगदी जे नॅचरल डिझास्टर आहेत त्याला आपण काहीच करू शकत नाही, आपण हेल्पलेस असतो. जे मॅनमेड आहेत त्याला आपण करू शकतो, पण तेही कधी कधी अनएक्सपेक्टेड असतात, काही आपण बेसावध असताना होत असतात. त्यामुळे तसं आपण त्यालाही काही कंट्रोल करू शकत नाही. पण जर आपल्याला काही हवामान खात्याकडनं समजत असेल आणि आपल्याला काही सूचना मिळत असतील, म्हणजे थोडक्यात आपल्याला काही प्रॉपर इन्फॉर्मेशन मिळत असतील तर त्या वाचणं, ऐकणं आणि त्या फॉलो करणं ह्या आपली जबाबदारी असणार आहे. समजतंय? म्हणजे बऱ्याच वेळेला हवामान खात्याकडनं तुम्हाला सायक्लॉन, त्याच्यानंतर सुनामी या गोष्टींबाबत तुम्हाला इन्फॉर्मेशन दिल्या जातात बघा. आणि बऱ्याच वेळेला ते कोस्टल एरिया मधलं जे पब्लिक असतं की नाही त्या पब्लिकला शिफ्ट केलं जातं. का? तर तुमचं सगळं घर वगैरे वाहून गेलं तरी चालेल, पण तुम्ही स्वतः सेफ राहणं खूप गरजेचं आहे. मग थोड्या वेळामध्ये त्यांना कुठे केलं जातं, थोडंसं म्हणजे राहण्यासाठी टेम्पररी त्यांना शिफ्ट केलं जातं आणि ते डिझास्टर येऊन गेल्यानंतर मग मात्र पुन्हा ते पूर्ववत त्यांच्या जागेवर जाऊ शकतात. क्लिअर झालं? पुढे बघा. Disaster management is achieving or time to time improving the ability to face the disaster through scientific and careful observations and analysis of the data. आता हे तर तुम्हाला माहिती आहे की आपलं आता सध्या आपण खूप पुढे गेलेलो आहोत, त्यामुळे आपण या सगळ्या गोष्टींमध्ये म्हणजे आधीच इन्फॉर्मेशन आपल्याला मिळत असतात आणि बऱ्याच वेळेला न्यूज मधून आपल्याला ह्या सगळ्या इन्फॉर्मेशन दिल्या जातात. फक्त काय असतं की थोडस कुठेतरी आपण केअरलेस असतो आणि आपण ऐकत नाही किंवा बिंदास राहतो. मग त्याच्यातनं आपल्याला जास्त प्रॉब्लेम फेस करावे लागतात. फॉर एक्झाम्पल काय सांगितलंय बघा त्यांनी, प्रिपेरिंग द ऍक्शन प्लॅन थ्रू स्टडी ऑफ द व्हेरियस अस्पेक्ट्स लाईक प्रिव्हेंटिव्ह मेजर्स, रिहॅबिलिटेशन अँड रिकन्स्ट्रक्शन अँड executing that plan is nothing but the management of the disaster. डिझास्टर मॅनेजमेंट कॅन बी डिवायडेड इंटू टू पार्ट्स. जे आता मी स्टार्टिंगला तुम्हाला जे सांगितलं की नाही की आपले प्रीफेज काय असते, ट्रान्सपोर्ट काय असतं, कन्स्ट्रक्शन काय असतं, तर त्या सगळ्या फेज तुम्हाला इथे आता एकदम पॉइंट वाईज मिळणार आहेत बघा. तर पहिलं सगळ्यात महत्वाचं त्यांनी काय सांगितलंय की डिझास्टर मॅनेजमेंट जे काय आहे ते दोन पार्ट मध्ये तुम्ही डिवाइड करू शकता. आणि मग दोन पार्ट मध्ये डिवाइड केल्यानंतर ते काय आहेत पार्ट तुमचे, तर पहिलं आहे प्री डिझास्टर आणि दुसरं आहे पोस्ट. प्री याचा अर्थ काय, आधीच. मग आधी म्हणजे काय असणार आहे की तुम्ही डिझास्टर येण्याच्या आधी किती प्रिपेअर्ड आहात, किती प्रिपेअर्ड राहू शकता या संबंधीच्या सूचना तुम्हाला दिलेल्या आहेत. तर आपण पहिल्यांदा काय बघूया, प्री डिझास्टर मॅनेजमेंट कसं केलं जातं. बघा जरा, पहिलं काय सांगितलंय त्यांनी, दिस इन्क्लूड्स द कम्प्लीट प्रिपरेशन अँड प्लॅनिंग टू फेस एनी टाइप ऑफ द डिझास्टर.
फॉर द पर्पज काय सांगितलं त्यांनी, आयडेंटिफाईंग द प्रो नाही तिथे प्री पाहिजे, प्रो डिझास्टर एरिया. म्हणजे काय थोडक्यात सांगितलं, सपोज तुम्ही एक एक्झाम्पल घ्या की तुम्ही मुंबई सारख्या एरियामध्ये राहता आणि रेनी सीझन मध्ये तुम्ही हे धरूनच चाललं पाहिजे, कारण पाऊस कसा पडेल किती पडेल आपल्याला माहिती नाही, कळते. तर समजा यंदा जास्त पाऊस झाला आणि फ्लड आलं, तर आपण आपला स्वतःचा बचाव करण्यासाठी प्रिकॉशन घेणं गरजेचं आहे, समजते. म्हणजे ह्या सगळ्या प्रिकॉशन तुम्ही स्वतः घेणं, शिवाय वेळोवेळी गव्हर्नमेंट ज्या तुम्हाला इन्स्ट्रक्शन देत असतं त्या वेळोवेळी तुम्ही ऐकणं आणि त्या फॉलो करणं, याला तुम्ही प्री डिझास्टर मध्ये टाकू शकता, समजते. कारण आपल्याला माहितीये आपल्या एरियामध्ये फ्लड येऊ शकतो, मग त्याची तयारी आपली स्वतःची असणं गरजेचं आहे. किंवा फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला गुजरातचं देते की गुजरात सारख्या ठिकाणी काय होत असतं, भूकंप येत असतो. म्हणजे तिथल्या लोकांनी काय केलं पाहिजे, नेहमी कॉन्शियस राहणं गरजेचं आहे, कळते. मग त्यांची घरं पण अशी ना साधी असावीत शक्यतो, म्हणजे पडली किंवा त्याचा काही लॉस झाला तरी तो पुन्हा आपण त्याच्यातनं बाहेर पडू शकतो, किंवा त्याच्यामध्ये गाडलं गेलो तरी त्याच्यातनं आपण बाहेर निघू शकतो. म्हणजे अशा टाईपचं काळजी घेणं खूप गरजेचं आहे, समजतंय. प्री प्री डिझास्टर. पुढे बघा, त्यातला दुसरा पॉइंट काय सांगितलाय, कलेक्टिंग द इन्फॉर्मेशन अबाउट इंटेन्सिटी ऑफ द डिझास्टर अँड प्रोबेबल साइट्स ऑफ द डिझास्टर थ्रू प्रेडिक्टिव्ह इंटेन्सिटी मॅप्स अँड हजार्ड मॅप्स रिस्पेक्टिव्हली. आता हे स्टुडंट लेवलला तुम्हाला माहिती असतं कदाचित, पण मोठे लोक जे आहेत किंवा सायंटिस्ट लोक जे स्टडी करत असतात ते बऱ्याच वेळेला ह्या सारख्या गोष्टींचा म्हणजे अभ्यास करत असतात आणि सगळ्या इन्फॉर्मेशन ते मिळवत असतात की अशा अशा सिच्युएशन मध्ये काय म्हणजे आपण डिसिजन घेऊ शकतो, किंवा डिझास्टर समजा आलाच तर त्याची इंटेन्सिटी किती असू शकते, किती इंटेन्सिटी म्हणजे त्याची तीव्रता किती असू शकते, त्याच्याने किती लॉस होऊ शकतो, किंवा तो मायनॉर डिझास्टर असणार आहे का, तर ह्याचा सगळा स्टडी हे लोक करत असतात. म्हणजे थोडक्यात काय सांगायचं आहे की जेव्हा हे लोक अभ्यास करतात तेव्हा त्यांना थोडीशी त्याच्यातनं आयडिया मिळालेली असते आणि त्या आयडिया थ्रू ते तुम्हाला इन्स्ट्रक्शन देत असतात आणि तुम्हाला सावध करण्याचा प्रयत्न करत असतात. कधी करत असतात, डिझास्टर येण्याच्या आधी, समजलं. म्हणून ते सगळं आलं तुमचं प्री डिझास्टर मॅनेजमेंट मध्ये. आता थर्ड काय पॉइंट सांगितलंय, गेटिंग स्पेशल ट्रेनिंग फॉर द डिझास्टर मॅनेजमेंट. आता सपोज आता मी तुम्हाला शिकवते, म्हणजे तुम्हाला काय झालं, थोडीशी आयडिया मिळाली की नाही. म्हणजे हा टॉपिक तुमचा या लेसन मध्ये म्हणजे या लेसन मधनं किंवा ह्या सिलेबस मध्ये इन्क्लूड करण्यामागचा उद्देश काय आहे की आतापासून मुलांना थोडंसं ट्रेन केलं जातं, थोडीशी माहिती दिली जाते, आणि मग तुम्ही ह्याच्यावर जास्त सर्च करत असता किंवा तुम्ही ह्याच्यामध्ये डीप स्टडी केलात, किंवा इन केस कुठे पेपरमध्ये एखादं आर्टिकल आलं वाचून, किंवा कुठेतरी तुम्हाला असं काहीतरी न्यूज ऐकायला मिळाली, तर तुम्ही लगेच त्या दृष्टीने थिंकिंग करायला लागता की नाही, का तर तुम्हाला ह्याच्यातलं थोडंसं ज्ञान मिळालेलं असतं. म्हणजे इन केस कुठेतरी जरासं असं हल्लं किंवा काहीतरी असं वाजल्यासारखं वाटलं तर तुम्ही लगेच सावध होता की नाही, की अरे अशा प्रकारच्या जे आपल्याला माहिती दिली होती, म्हणजे हा एक छोटा मायनर डिझास्टर असू शकतो, समजते. किंवा अगदी 8 दिवस असं खूप पाऊस पडतोय तर तुम्हाला एक साधारण आयडिया येऊन जाते, अरे हे कंटिन्युअस 8 दिवस जर असा पाऊस पडतोय तर फ्लड येण्याची शक्यता आहे. म्हणजे हे सगळं जे आहे की नाही, या साध्या गोष्टी असतात की ज्यांच्याकडे अलर्ट राहणं आणि आपण कॉन्शियस राहणं खूप गरजेचं आहे. आणि त्यातही विशेष असं स्पेशल ट्रेनिंग वगैरे मिळालं मग तर आपण असं त्या डिझास्टरवर आपण म्हणजे काय म्हणतात त्याला, आपण सहन करण्याची ताकद पण आपल्यामध्ये येऊ शकते, कळलं. पुढे बघा, इन्क्रीजिंग अवेअरनेस अबाउट डिझास्टर मॅनेजमेंट अमॉंग द जनरल पब्लिक थ्रू ट्रेनिंग प्रोग्राम्स. आता कसं असतं तर म्हणजे एक सर्वसाधारण कुठल्याही गोष्टी बाबतीत पब्लिकला अवेअर करणं खूप गरजेचं असतं. त्यामुळे पर्सनली जाऊन तर आपण नाही सांगू शकत. मग काय करायचं असतं, एक थोडंसं म्हणजे कुठेतरी गॅदरिंग ठेवायचं, गॅदरिंग इन द सेन्स लोकांना गोळा करायचं, मीटिंग ठेवायची आणि त्याच्यामध्ये त्यांना या संबंधीच्या थोड्या थोड्या इन्स्ट्रक्शन द्यायच्या. म्हणजे थोडक्यात काय आहे, आता एक साधं तुम्हाला आपल्या कोविडचं उदाहरण घ्या ना तुम्ही, तरी तुम्हाला कळेल बघा की बऱ्याच वेळेला टीव्हीला ऍड दाखवतात की नाही, की मास्क तुमचं घालायचंच आहे, सोशल डिस्टन्सिंग ठेवायचंच आहे, सॅनिटायझर यूज करायचंच आहे. म्हणजे आता 8-9 महिने जरी आपण बाहेर पडत नव्हतो, पण आता आपण आपलं रुटीन चालू केलेलं आहे. हा, मग आता रुटीन चालू करताना आपण असं नेहमीसारखं किंवा पूर्वी वागत होतो तसं वागून चालणार आहे का?
नाही चालणार आहे. म्हणजेच लोकांना वारंवार अवेअर करण्यासाठी टीव्हीला काय होतं, मेन प्रोग्राम किंवा न्यूज जे असतात ना त्याच्यामध्ये हे ऍड दाखवल्या जातात. तर हा एक तुमचा अवेअरनेसचा भाग झाला. समजते सगळ्यांना? मग अशा टाईपने बऱ्याच गोष्टी सांगितल्या जातात आणि पब्लिकला अवेअर केलं जातं. हे सांगण्याचा उद्देश काय आहे, की सारखं सारखं जर तुमच्या कानावर ह्या गोष्टी पडत राहिल्या तर त्याचा इफेक्ट नक्की पॉझिटिव्ह मिळत असतो. क्लिअर सगळं? पुढे बघा. आता पोस्ट डिझास्टर मध्ये काय येतं? प्रोव्हाइड पहिलं सगळ्यात महत्वाचं पोस्ट म्हणजे काय? सगळं घडून गेल्यानंतरची सिच्युएशन हँडल करणं. समजलं? आता सपोज भूकंप होऊन गेला, म्हणजे अर्थक्वेक येऊन गेला, फ्लड येऊन गेलं, सायक्लोन होऊन गेला, सुनामी येऊन गेली, खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होतं. मग आता झालेलं नुकसान तर भरून येत नाहीये, पण जे काही लोक थोडीफार तरी जिवंत राहिलेली असतात की नाही, मग त्यांना मॅनेज कसं करायचं, त्यांना सेफ कसं ठेवायचं, त्यांना खाणं पिणं कसं पोचवायचं, ह्या ज्या गोष्टी आहेत की नाही, त्याला काय म्हटलं जातं? पोस्ट डिझास्टर मॅनेजमेंट. आता बघा, पहिलं काय सांगितलंय? प्रोव्हाइडिंग ऑल टाइप्स ऑफ नेसेसरी हेल्प टू द विक्टिम्स ऑफ द डिझास्टर. म्हणजे ज्या एरियामध्ये अशा प्रकारचं डिझास्टर आलेलं आहे, तिथे जे जखमी लोक आहेत, जे इंजुअर्ड पीपल आहेत, किंवा जे लोक जिवंत आहेत, गाडले गेलेले असतील, ज्यांना बाहेर काढलेलं असेल, असे बऱ्याचशा गोष्टीतले म्हणजे बरेचसा लॉस झालेले पीपल पण जे जिवंत आहेत, मग त्यांच्यासाठी पहिलं सगळ्यात महत्वाचं, त्यांचा प्रॉपर्टी लॉस झालेला आहे, त्यांना काही म्हणजे सोयी सुविधा नाहीयेत, त्यामुळे त्यांचं दिवसभराचं खाणं पिणं, जगवण्यासाठी गरजेच्या गोष्टी, खाणं पिणं पाणी, हे पुरवणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर मेडिकल ट्रीटमेंट देणं गरजेचं आहे. टेम्पररी फर्स्ट प्रेफरन्स मध्ये ह्या गोष्टी आहेत, त्या लगेच आणि इमर्जन्सी मध्ये पुरवल्या गेल्या पाहिजे. सेकंड काय सांगितलं आहे? पार्टिसिपेशन ऑफ द प्रिफेरेबली लोकल पीपल सेव्ह फ्रॉम द डिझास्टर इन अरेंजिंग द हेल्प टू द विक्टिम. आपली जबाबदारी काय आहे? सपोज आपण त्या एरियामध्ये असेल, तर सगळ्यात महत्वाचं काय आहे? आपल्याला जर लवकर समजलं तर गव्हर्नमेंट कडनं पब्लिक येताना लांब असेल, किंवा जर आपण कनेक्टेड नसेल राहिलेलो, कारण सगळ्याच गोष्टी कोलॅप्स होऊन जातात, आणि आपण जर त्या एरियामधनं जर व्यवस्थित वाचलेलं असेल, तर आपण पहिलं आपल्या इकडच्या पब्लिकला सेव्ह करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. म्हणजे कोणाचीही येईल, गव्हर्नमेंट हेल्प करेल, आणि किंवा बाकीचे लोकल जे काही सोल्जर्स येऊन करत असतात हेल्प, ते येऊन करतील, ती वाट न बघता आपण स्टार्ट केलं पाहिजे. त्याच्यानंतर थर्ड पॉइंट काय सांगितला? क्विक इस्टॅब्लिशमेंट टू हेल्प सेंटर. डिफरंट टाइप्स ऑफ द डिझास्टर नीड डिफरंट टाइप्स ऑफ द कंट्रोल सेंटर्स. आताच डिझास्टर तुम्हाला वेरियस टाइप्सचे आहेत सांगितलं, मग कोणत्या प्रकारचा आहे? आता भूकंप असेल तर वेगळी ट्रीटमेंट असते का? तिकडे सगळं ड्राय असतं, फक्त तुम्हाला काय करायचं असतं? हेल्प करायची असते. पण जर फ्लड असेल तर किती मोठा ट्रॅजेडी होते माहितीये हेल्प करताना, कारण जो वाचवणारा आहे, जो काम करणारा आहे, तो पण एक माणूसच असतो की नाही. त्यामुळे पहिलं त्याचं लाईफ सिक्युअर होणं गरजेचं आहे, त्याच्यानंतर तो बाकीच्या लोकांना वाचवणार आहे. त्यामुळे डिझास्टर कोणत्या टाईपचा आहे, आणि मग तुम्ही हेल्प कशी करू शकता, आणि त्यासाठी काय काय तुम्हाला मॅनेजमेंट कराव्या लागणार आहेत, हे खूप मोठी एक जबाबदारी असते. समजतंय? म्हणजे प्रत्येक डिझास्टर प्रमाणे जे काही तुमचं ट्रीटमेंट असणार आहे ती वेगळी असणार आहे. त्यानंतर आहे कॅटेगरायझेशन ऑफ द हेल्प मटेरियल रिसिव्ह फ्रॉम द कंट्रोल सेंटर, डिलिव्हरिंग अँड मटेरियल टू द विक्टीम अँड कंटिन्युअस रिव्ह्यू ऑफ द हेल्प. आता बघा, एकदाच एक दिवसाला दिलं म्हणजे झालं का? नाही. तर जोपर्यंत ते पीपल, ते लोक त्या डिझास्टर मधनं बाहेर पडत नाहीत, तर कमीत कमी एक 8 ते 10 दिवस ह्या लोकांकडे कम्प्लीट लक्ष देणं खूप गरजेचं आहे. मग त्याच्यामध्ये मेडिकल ट्रीटमेंट असेल, किंवा तुमचे त्यांच्या खाण्यापिण्याच्या सोयी असतील. तर बऱ्याच वेळेला बघा, एखादं फ्लड वगैरे आलं तर सगळं म्हणजे जो ट्रान्सपोर्ट आहे करणारा जो भाग, तोही आपला होऊ शकत नसतो. मग हेलिकॉप्टर मधनं बऱ्याच वेळेला जाऊन हेल्प केली जाते बघा लोकांना. कारण का? तर जे जिवंत आहेत त्यांना कमीत कमी रिक्वायरमेंट त्यांची खाण्याची आहे ती तर पुरवणं गरजेचं आहे की नाही. हा, मग ह्या सगळ्या गोष्टी काय केल्या जातात? सगळं हे आपलं गव्हर्नमेंटचा कंट्रोल असतो, की आपण कसं करायचं, काय करायचं, आणि त्यांच्याकडे खूप म्हणजे मॅनेजमेंट असते. फक्त एवढंच होतंय की ती आपल्या ज्या इफेक्टेड एरिया आहे त्या पब्लिक पर्यंत व्यवस्थित पोहोचत नाही. थोडस कुठेतरी ते डिले होऊन जातं, आणि मग लोकांच्या कंप्लेंट येत असतात बघा, की त्या त्या एरियाकडे गव्हर्नमेंटचं लक्ष नाहीये असं. पण बऱ्याच वेळेला गव्हर्नमेंट ती जबाबदारी
अगदी 100% व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करत असतो. आता 5वं काय सांगितलंय त्यांनी, बिंग ऑलवेज प्रिपेअर्ड फॉर द डिझास्टर रेस्क्यू. काय करायचं आहे, तुम्ही हे धरूनच चालायचं आहे की अशा आपल्याकडे ह्या अशा प्रकारचे काही ना काही डिझास्टर येतच राहणार आहेत. त्यामुळे आपण नेहमी प्रिपेअर्ड असलं पाहिजे, रेडी असलं पाहिजे, म्हणजे स्वतःला पण वाचवायला आणि इन केस आपल्या एरियामध्ये काय घडलं तर आपण लोकांचीही काळजी घ्यायला नेहमी रेडी असलं पाहिजे. हे तुमच्या मनाची तयारी असली पाहिजे. झालं. पुढे बघा, आता हा एक अतिशय मोठा चार्ट तुम्हाला दिलेला आहे आणि त्याचे एरो काय सांगतायत तुम्हाला की ही एक लाईफ सायकल जशी असते ना तशी तुमची मॅनेजमेंट सायकल आहे. ते एरो कुठून कसे स्टार्ट झालेत बघा. तर पहिला पॉइंट आहे तुमचा प्रिपरेशन. कोणतीही गोष्ट असू द्या, एक्झामला जायचंय, तुम्ही काय करता, पहिलं प्रिपरेशन करता की नाही, म्हणजे तुमची तयारी असणं गरजेचं आहे, तरच तुम्ही पेपर व्यवस्थित सॉल्व्ह करणार आहात ना. हा, मग सेम टाईपचं आहे, एखाद्या डिझास्टरला तुम्हाला जर हँडल करायचं आहे तर तुमचं प्रिपरेशन खूप महत्वाचं आहे. मग आता तुम्ही कशा प्रकारे प्रिपेअर व्हायचं आहे बघा. प्लॅन इज प्रिपेअर टू मिनिमाइज द डिस्ट्रक्शन इन एनी डिझास्टर इफ ऑकर्स. म्हणजेच इन केस एखादा कुठलंही समजा डिझास्टर आलं तर आपण कशा प्रकारे त्याला फेस करू, तर यासाठी तुमचं प्लॅनिंग असणं खूप महत्वाचं आहे. आणि एक तर आपण 100% नाही प्लॅनिंग करू शकत, पण कमीत कमी हानी होईल, कमीत कमी त्रास होईल किंवा कमीत कमी नुकसान होईल याच्यासाठी तर आपण प्रिपेअर राहू शकतो की नाही. त्यामुळे पहिलं पॉइंट आहे तुमचा प्रिपरेशन. सेकंड काय सांगितलंय त्यांनी, रिडम्पशन. आता रिडम्पशन मध्ये काय येतं बघा, प्लॅन फॉर द मिनिमायझिंग द डॅमेज टू द सोसायटी अँड कंट्री. आता प्रिपरेशन मध्ये तुम्ही स्वतःसाठी प्रिपेअर्ड झालात, आता तेच जे तुमचं आहे जे काही डॅमेज होणार आहे ते सोसायटीचं पण कमी झालं पाहिजे की नाही. सोसायटी म्हणजे नुसतं तुमची बिल्डिंग किंवा तुमची सोसायटी नाही म्हणत, तर इथे काय म्हणायचं आहे, समाज किंवा तुमचा देश, तुमचं स्टेट, तुमचं काय जे राहतात तिथं, म्हणजे थोडक्यात काय, आपल्या देशाचंही कमीत कमी नुकसान झालं पाहिजे असं रिडम्पशन करणं गरजेचं आहे. आता प्रत्येकाने एक सांगते बघा, आपल्या लेवलला आपण काय करतो, स्वतःसाठी करतो, गव्हर्नमेंट काय करतं, पब्लिकसाठी करतं. त्यामुळे हे रिडम्पशन हे गव्हर्नमेंटची ड्युटी असणार आहे की आपल्या एरियाचं किंवा आपल्या त्यांच्या अंडर येणारा जो काही भाग आहे त्याचं कमीत कमी नुकसान होईल याची त्यांनी जास्तीत जास्त काळजी घेतली पाहिजे आणि त्यासाठी त्यांनी प्रिपेअर्ड राहिलं पाहिजे. हे आलं तुमचं रिडम्पशन मध्ये. त्यानंतर आहे प्रिपरेशन, काय आहे ते, प्रिपेअर्डनेस. हा, आता बघा, प्लॅन इज चॉक आउट सो एज टू गेट द क्विक रिस्पॉन्स फ्रॉम द जनरल पब्लिक अँड ऍडमिनिस्ट्रेशन. हा, आता बघा काय आहे प्रिपेअर्डनेस म्हणजे काय, तर सपोज इन केस एखादा घटना घडली, एकतर माहिती असेल किंवा आपण मॅनेज केलेलं असेल तर त्याच्यातनं कमीत कमी तुम्हाला इफेक्ट पाहिजे असेल तर क्विक ऍक्शन होणं गरजेचं आहे. एखाद्या ठिकाणी कुठेतरी फ्लड आलं किंवा अर्थक्वेक झाला किंवा सायक्लॉन येऊन गेला तर फटाफट काय झालं पाहिजे, जिथे नुकसान झालंय, जिथे जो अफेक्टेड एरिया आहे तिथे खूप पटापट सर्व्हिस मिळाली पाहिजे. मग हे काम कोण करणार आहे, तर ऍडमिनिस्ट्रेशन लेवलला जे लोक असतात की नाही, जे त्यांच्या त्यांच्या एरियामधले, त्या लोकांनी ऍक्शन घेतली पाहिजे आणि एकदम क्विक सगळं ऍक्शन घेतल्यानंतर त्यांना जो मिळणारा जो म्हणजे डॅमेज आहे तो लेस झालेला असणार आहे. कळतंय, कारण तुम्ही जेवढा उशीर करणार तेवढं लोक जास्त मरत असतात. कारण फ्लड मध्ये वाहून जाणं किंवा अर्थक्वेक मध्ये ढिगाऱ्याखाली गाडलं गेलेले लोक असतील, त्यांना वाचवण्यासाठी तुमची क्विक ऍक्शन खूप इम्पॉर्टंट रोल करते. जर तुम्ही जेवढं लेट कराल तेवढी लोकांची संख्या म्हणजे डेड तुमचं काय होतं, वाढत जातं. पुढे बघा, इम्पॅक्ट ऑफ द डिझास्टर. तेच तेच पॉइंट आहेत मुलांना, पण ते कसे, आता आता हा क्वेश्चन आला तर तुम्हाला ते या सायकल मध्ये तुम्हाला या प्रकारे मांडायचे आहेत. त्यामुळे पुन्हा तेच, आता इम्पॅक्ट म्हणजे काय, तर त्याची इंटेन्सिटी किती आहे, त्याचा इफेक्ट किती झालाय, तो किती म्हणजे रेसिडेन्शियल एरियामध्ये झालाय की अजून कुठेतरी झालाय. कारण रेसिडेन्शियल एरियामध्ये असेल ना तर तुमचा आपल्या माणसाचा म्हणजे जीवनाचा लॉस जास्त असतो मुलांना. आणि जर बाकीच्या कमर्शियल किंवा कुठेतरी फॉरेस्ट एरियामध्ये असेल तर मग तिथे जो लॉस असतो तो कमी मानला जातो, कारण आपण आपल्या आयुष्याला जास्त किंमत दिलेली आहे. त्यामुळे त्याची इंटेन्सिटी किती आहे आणि त्याचा जो इफेक्ट झालेला आहे तो किती आहे हे पण
त्या याच्यात कुठल्या एरियात आहे त्याच्यावर सगळ्या गोष्टी डिपेंड असतात. त्यामुळे मोस्ट ऑफ दी काय केलं जातं माहितीये, रेसिडेंट एरिया आहे तिथे जास्त काळजी केली जाते आणि सगळ्या गोष्टी तिथे मॅनेज केल्या जात असतात. पुढे बघा, आता रिस्पॉन्स हा पण एक त्याचाच भाग झाला, कारण क्विक रिस्पॉन्स खूप महत्वाचा आहे. रिस्पॉन्स टू द डिझास्टर इज टू बी गिव्हन इमिजिएटली आफ्टर द इन्सिडेंट. एखादा घटना घडली आणि आपल्याला जर समजली तर त्याच्यावर क्विक ऍक्शन झालीच पाहिजे, आणि ती क्विक ऍक्शन झाली तर आपण जास्तीत जास्त लोकांना वाचवू शकतो. आणि मग मात्र आपल्याला थोडस जो डिझास्टर आहे ना तो कंट्रोलमध्ये पण आणता येत असतो. दिस फॅक्टर इज फॉलोड बाय द डिझास्टर स्ट्राईक इन द सायकल. आणि त्याच्यानंतरचा आहे रिसर्जन्स. काय आहे रिसर्जन्स बघा, रिसर्जन्स इज अन इम्पॉर्टंट लिंक बिटवीन इमर्जन्सी मेजर्स अँड नॅशनल प्रोग्रेस. म्हणजे तुमच्याकडे किती अद्ययावत गोष्टी आहेत, किती व्यवस्थित तुम्हाला सूचना मिळालेल्या आहेत त्या नसतं. कारण तुमच्याकडे जर सगळ्या गोष्टी असतील, सपोज फ्लड आलं तर तुमच्याकडे त्याच्यासाठी साहित्य लागतं की नाही, ते तुमच्याकडे अवेलेबल असणं गरजेचं आहे. नाही तर मॅनपॉवर आहे पण त्यांच्यासाठी ज्या काही गोष्टी लागतात त्या जर तुमच्याकडे नसतील तर काय उपयोग आहे, काहीच नाहीये. त्यामुळे सगळ्या आवश्यक गोष्टी तिथे पाहिजेतच, त्याला म्हटलं जातं रिसर्जन्स. क्लिअर झालं सगळ्यांना? आणि हे गव्हर्नमेंटची जबाबदारी आहे, कारण त्यांनी रेडी राहणं गरजेचं आहे. कारण आपण फक्त काय करत असतो, आपल्यासाठी सगळ्या गोष्टी ठेवत असतो. दुसरं बघा काय सांगितले, रिसेप्शन इज द स्टेज यूज फॉर द वेलफेअर अँड रिहॅबिलिटेशन ऑफ द नेशन. ऑफकोर्स काय असणार आहे, हे सगळं आपल्या डेव्हलपमेंट म्हणजे आपल्या डेव्हलपमेंटसाठी असणार आहे किंवा सोयी सुविधांसाठी असणार आहे. पण ज्या वेळेला हे अशा प्रकारचे डिझास्टर येतात त्यावेळेला हे आपण उपयोगात आणू शकतो. समजलं? आणि लास्ट काय आहे तुमचं, रिस्टोरेशन. काय असतं हे रिस्टोरेशन बघा, दिस इज अन इम्पॉर्टंट लिंक बिटवीन मेजर आफ्टर डिझास्टर. समजलं? हे आहे तुमचं डिझास्टर होऊन गेल्यानंतर अँड नॅशनल डेव्हलपमेंट. दिस स्टेप इज युजफुल फॉर प्रोग्रेस ऑफ द नेशन अँड रिहॅबिलिटेशन. बघा म्हणजेच तेच पॉइंट पुन्हा आले, फक्त एवढंच काय आहे, क्वेश्चनचा आन्सर एका हे आता तुमचे किती 7 पॉइंट झाले बघा. तर त्या 7 पॉइंट मध्ये प्रत्येक पॉइंटला त्यांनी एक असं टायटल दिलेलं आहे. म्हणजे तुम्ही जेव्हा ही मेन ऍस्पेक्ट जेव्हा तुम्ही एक्सप्लेन कराल किंवा तेव्हा तुम्ही एकतर पॉइंट वाईज हे टायटल टाकून एक्सप्लेन करायचं आहे, नसेल पेक्षा अशा प्रकारची सायकल ड्रॉ करायची आहे, अशा प्रकारचा बॉक्स तुम्ही करायचा आहे आणि तुमचा आन्सर 1 बाय 1 करायचा आहे. समजतंय? मग ते तुम्ही अगदी वन प्रिपरेशन त्याच्या खाली दुसरा रिडम्पशन त्याच्या खाली प्रिपेअरनेस असं केलं तरी चालणार आहे, पण बॉक्स करून केलं तर तुम्हाला तुमचे एक्झामिनर आहेत ना ते सगळेच्या सगळे मार्क्स देतील. आणि हा क्वेश्चन आहे तो कमीत कमी तुमचा 3 to 4 मार्क्सला विचारला जाऊ शकतो. समजतंय? आता पुढे बघा काय सांगितलं याच्यामध्ये, ऑलवेज रिमेंबर. हा बघा हा अगदी खूप म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला खूप छान इन्स्ट्रक्शन दिलेले असतात. काय सांगितले त्यांनी, दो अवॉइडन्स ऑफ द नॅचरल डिझास्टर इज इम्पॉसिबल, लॉस आउट ऑफ इट कॅन बी मिनिमाइज, however man-made disaster can be avoided. Helping each other in the crisis of disaster is our ethical responsibility. बघा हे किती छान सांगितले त्यांनी की पहिलं सगळ्यात महत्वाचं काय आहे की आपण सगळं जे काही तुमचे मॅनमेड डिझास्टर आहेत ते आपण अवॉइड करू शकतोय. समजते? नॅचरल जे आहेत त्याला आपण नाही काही करू शकत, पण मॅनमेड आहेत ते अवॉइड केले तर आपली राष्ट्राची संपत्ती वाचणार आहे, आपल्या लोकांचं जे जीवन आहे तेही वाचणार आहे. आणि दुसरी गोष्ट सांगितली आहे की इन केस काही असे क्रायसिस आले तर आपण आपली रिस्पॉन्सिबिलिटी आपली जबाबदारी समजायची आहे आणि एकमेकांना मदत करायची आहे. क्लिअर? तर हे तुमच्यासाठी आहे आणि तुम्ही ते लक्षात ठेवायचं आहे. बरं मी एकदा चेक करते तुम्हाला काही डाऊट्स आहेत का? काही डाऊट्स आहेत तुम्हाला? कोणाला काय समजत नाही? नाही ना, सगळं समजतंय? ठीक आहे, चला मग आता आपण पुढे कंटिन्यू करूया. हा ओके. पुढे बघा, आता हा पार्ट तर तुमचा कॅन्सल आहे. जो कॅन्सल आहे ना मुलांना त्याच्याकडे काही बघूच नका, कारण का
मग जे मेन पॉइंट्स आहेत त्यांच्यावर फोकस केलात ना, तर तुम्हाला म्हणजे आन्सर व्यवस्थित प्रिपेअर करता येईल. आता डिस्ट्रिक्ट वाईज डिझास्टर कंट्रोल युनिट आहे की नाही, त्याच्यातला पण बराचसा भाग तुमचा सगळ्याच्या सगळा कॅन्सल करून टाकलाय. आता इथे आलं बघा, फर्स्ट एड अँड इमर्जन्सी ऍक्शन. आता फर्स्ट एड म्हणजे काय, तर अगदी सुरुवातीला पहिल्या स्टेजमध्ये जे काही तुमचं मेडिकल ट्रीटमेंट केली जाते की नाही, त्याला फर्स्ट एड म्हटलं जातं. यू हॅव स्टडीड इन अर्लियर क्लासेस about the types of the first aid to be offered to the person injured in disaster. Use of this knowledge is useful for offering the help of the classmate or people around you facing any disaster and injured therein. अगदी म्हणजे तुमच्या हे तुमचं छोटं वय आहे की नाही, त्याच्यामध्ये तुम्हाला शिकवलं जातं की एकमेकांना सहकार्य कसं करायचं, एकमेकांना हेल्प कशी करायची. आणि आतापासून तुमच्या डोक्यामध्ये हे असं काहीतरी सांगितलं की नाही, की मग तुमचं हेल्पिंग नेचर वाढलं जातं, कोऑपरेटिव्ह तुमचं नेचर वाढलं जातं. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आहेत, ह्या स्वतः नाही करायच्या. तर काय करायचं, आपण ज्या सोशलमध्ये, ज्या फ्रेंड्समध्ये राहतो, ज्या समाजामध्ये राहतो, त्याच्यासाठी पण आपलं काहीतरी रिस्पॉन्सिबिलिटी आहे असं समजायचं आणि आपलं कर्तव्य म्हणून आपण काय करायचं आहे, पुढच्या लाईफमध्ये ते नेहमी फॉलो करायचं आहे. कळलं सगळ्यांना? मग आता त्याच्यामध्ये काही येऊ शकतं बघा. आता ते काय काय दिलेत बघा तुम्हाला. वी हॅव टू फेस द डिझास्टर ड्यू टू आवर ओन अवेअरनेस. अनअवेअरनेस सांगितले बघा. सम सिम्बॉल्स गिवन बिसाइड्स आर सीन यूज अराउंड अस. दोज सिम्बॉल कॅनॉट बी इग्नोर. बघा, हे जे सिम्बॉल बऱ्याच वेळेला तुम्ही काय करता, बघता, वाचता आणि सोडून देता. म्हणजे तुम्ही काय करता, त्याला इग्नोर करता. पण जर तुम्ही वाचलत नीट आणि त्याला जर ते असं थिंक केलं त्याच्यावर, तर तुम्हाला त्याचं महत्व समजेल आणि मग तुम्ही त्याची काळजी कशी घ्यायची तेही समजेल बघा. सच सिम्बॉल्स आर युजफुल टू अवॉइड द मिसशॅप्स. म्हणजेच फार मोठे अनर्थ, फार मोठ्या घटना किंवा डिझास्टर होऊ शकतात. ते जर तुम्हाला म्हणजे त्याचं वाचवा काय म्हणायचं, कंट्रोल करायचं असेल, तर तुम्ही हे सगळे सिम्बॉल लक्षात ठेवले पाहिजेत. आता हे सिम्बॉल बघा तुम्हाला कुठे दिसतात सांगा जराशे मला एकदा. फ्लेमेबल लिक्विड कुठे दिसतंय, किंवा फ्लेमेबल गॅस किंवा एक्सप्लोजिव्ह. मोस्टली तुम्ही जर ट्रॅव्हल करत असाल तर हे सगळे ट्रक्स असतात की नाही, जे ट्रान्सपोर्ट करत असतात, कंटेनर असतात, जे काय म्हणायचं त्याला, म्हणजे त्या ट्रक मधनं हे सगळं ट्रान्सपोर्ट केलं जात असतं की नाही, तर त्यांच्यावर अशी मोठी मोठी चित्र लावली जातात. आणि हे म्हणजे शिवाय आणि सगळ्यात महत्वाचं ना, हे रेड मध्ये दिलेलं असतं. आणि रेड इज द डेंजर सिग्नल, हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. समजतंय? हा, मग एक लक्षात ठेवायचं, हे असं काहीतरी तुम्हाला कुठे बघायला मिळालं तर त्याच्याकडे जरा आता इथून पुढे फोकस करायला शिका. की समजा अशा प्रकारचं फ्लेमेबल लिक्विड, फ्लेमेबल गॅस लीक झाला किंवा एखादा ट्रक कुठे ऍक्सिडेंटली कोसळला तर किती मोठं नुकसान होऊ शकतं. आणि जर ते रेसिडेन्शियल एरियामध्ये असेल तर त्याच्यातनं होणारं जे नुकसान आहे ते लोकांपर्यंत किती पटकन पोचू शकतंय. समजतंय? त्यामुळे ह्या अशा गोष्टी जर असतील तर तुम्ही लगेच स्वतःला कॉन्शियस ठेवायचं आहे, स्वतः अलर्ट राहायचं आहे. का? तर हे सिम्बॉल तुम्हाला बरंच काहीतरी सांगत असतात की हे सगळं रिस्की आहे आणि तुम्ही ते स्वतः केअरफुल राहायचंय, त्याच्यापासून दूर राहायचंय. क्लिअर सगळ्यांना? पुढे बघा. ह्याच्यात तर छान लेट्स थिंक मध्ये खूप छान छान उदाहरणं दिलेली आहेत बघा, की भूकंप म्हणजे वेरियस डिझास्टर कसे होऊ शकतात, स्नेक बाईट वगैरे झाल्यावर काय करायचं असतं. आता त्याच्यानंतर आता हे बरंच सगळंच कॅन्सल करून टाकलेलं आहे मला असं वाटतं. हा, आता आपण डायरेक्ट जाऊया मॉक ड्रिल वर. कळलं? हा, आता मॉक ड्रिल काय असतं बघा. सगळ्यात महत्वाचं, इट इज अ practice to check the preparedness of the facing the disaster as early as possible. Virtual किंवा apparent situation of the disaster is created to check the reaction time for any type of the disaster. थोडक्यात एक मी तुम्हाला असं एक सांगते बघा, की तुम्ही स्कूलमध्ये असतात, मोस्टली ना मुलांना ह्या स्कूलमध्ये सांगितलं जातं, शिकवलं जातं, की सपोज एक एक्झाम्पल म्हणून मी तुम्हाला सांगते आणि मग तुमचं हे मॉक ड्रिल तुम्हाला समजेल लगेच, की आपण सगळे स्कूलमध्ये आता यंदाची सिच्युएशन सोडा, पण जेव्हा आपण फिजिकली दरवर्षी स्कूलमध्ये असायचो तेव्हा पूर्ण आपल्या शाळा जी काय 2-3 फ्लोअरची असेल सगळी भरलेली असते की नाही. हा, मग त्याच्यामध्ये एकेका क्लासमध्ये जवळजवळ 50 स्टुडंट्स असू शकतात. शिवाय तुमचा स्टाफ जो टीचर स्टाफ असतो तो असतो. म्हणजे
कित्येक लोक, एक 2,000 किंवा 1,000 पर्यंत तरी लोक त्या ऍट अ टाइम स्कूलमध्ये असू शकतात की नाही. हा, मग आता तेव्हा मुलांचं मॉकड्रिल केलं जातं की इन केस समजा भूकंप आला किंवा इलेक्ट्रिक फायर जे आहे की नाही तुमचं ते लागलं समजा, म्हणजे थोडक्यात शाळेत थोडीशी कुठेतरी आग लागली गेली, तर काय होतं, एकतर पहिली सूचना शाळेमधनं, सूचना इन द सेन्स घंटा वाजवली जाते, बेल असते ती वाजवली जाते, आणि तुम्हाला हे सगळं आधी ट्रेन केलेलं असतं की अशा प्रकारची घंटा वाजली म्हणजे काहीतरी आग लागली किंवा फायर झालं, किंवा मग तुम्ही काय करता त्याच्यातनं पळापळ किंवा चेंगराचेंगरी ह्या घटना होऊ शकतात. मग ते होऊ नये म्हणून काय केलं जातं की तुम्हाला सगळं गायडन्स केलं जातं की अशा प्रकारचं जर सायरन वाजला तर समजायचं काहीतरी इन्सिडेंट झालाय. मग तिथे तिथे तुम्ही काय करायचं आहे, तर शाळेला नेहमी 2 जिने ठेवलेले असतात. तर त्या दोन्ही जिन्यांमधनं वन बाय वन असं लाईन मधनं धावत निघायचं आहे, म्हणजे कमीत कमी वेळामधनं आपण त्या बिल्डिंग मधनं बाहेर पडायचंय. पण जर सगळे ऍट अ टाइम सगळी मुलं जर एका वेळी आली तर काय घडणार आहे, चेंगराचेंगरी होणार आहे आणि मग त्याच्यामध्ये मोठा इन्सिडेंट घडू शकतो. त्यामुळे हे सगळं कसं मॅनेज करायचं याच्यासाठी जे काही मार्गदर्शन केलं जातं त्याला म्हटलं जातं मॉक ड्रिल. क्लिअर झालं सगळ्यांना? इव्हन तुम्ही बघा शाळा सुटल्यावर पण एकदाच सगळे घोळक्याने बाहेर पडता, तसंही बाहेर पडायचं नसतं. म्हणून बऱ्याच वेळेला तुम्हाला सांगतात बघा की शाळा सुटल्यानंतर प्रत्येकाने लाईन मधनं बाहेर पडायचं असतं. का? तर एखाद्या मुलाचा जिन्यातनं पाय घसरला पडला तर त्याच्या मागे दुसरे त्याच्या अंगावर पडू नये ही केअर केली जात असते की नाही. त्यामुळे हे जे काही रूल्स अँड रेग्युलेशन तुमच्यासाठी असतात ते खूप महत्वाचे असतात, आणि त्याच्या मागे असतं की असे मोठे मोठे जे इन्सिडेंट आहेत ते अवॉइड करणं हे खूप महत्वाचा त्याच्या मागचा उद्देश असतो. आता बघा काय आहे, काय सांगितलं त्यांनी, ट्रेन पर्सनल ऑब्झर्व देअर रिस्पॉन्सिबिलिटीज टू चेक execution of the plan designed for the disaster redressal. This helps to check the efficacy of the system prepared for the disaster redressal. Mock drill is arranged on disaster of the fire in various schools by firefighters. It includes the demonstration like extinguishing the fire, rescuing the people trapped at the higher floors of the building, rescuing the person whose clothing have catch the fire, etc. Such activities are also arranged by the police force and व्हॉलंटरी ऑर्गनायझेशन. आता काय सांगितलं मी, तर तुम्हाला एकच एक्झाम्पल दिलं स्कूलचं, पण बऱ्याचशा असे इन्सिडेंट आहेत की ज्याच्यामध्ये तुमचं म्हणजे असं, आता एक दुसरं बिल्डिंगला आग लागली समजा, तर फायर एक्सटिंग्विशर सगळ्या मोठ्या मोठ्या बिल्डिंग मध्ये बसवलेले असतात, पण जर त्याचं ट्रेनिंग कसं युज करायचं हे कोणालाच नसेल तर बसून उपयोग काय, काहीच नाही की नाही. हा, मग त्यासाठी पहिलं गोष्ट काय करायची असते, तर तुमच्याकडे इमर्जन्सी जे सेवा असतात त्यांचे नंबर दिलेले असतात बघा, तर ते नंबर तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. म्हणजे इमर्जन्सी मध्ये तुम्ही तुम्ही कॉल करू शकता आणि मग तुम्ही लवकरात लवकर पब्लिकला त्यांच्यापर्यंत ही न्यूज देऊ शकता. शिवाय दुसरी गोष्ट, वेळोवेळी बिल्डिंग मधल्या लोकांना ह्या गोष्टींचं ट्रेनिंग दिलं पाहिजे की इन केस समजा, हल्ली खूप मोठ्या मोठ्या बिल्डिंग असतात बघा, अशा मोठ्या बिल्डिंग मध्ये जर इन केस जर आग लागली किंवा एखाद्या वरच्या फ्लोअर मध्ये काय घडलं तर कशा प्रकारे लोकांना वाचवायचं, तर ते सगळ्या सूचना, ते सगळे मार्गदर्शन हे होणं गरजेचं आहे, समजतंय. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी ह्या मॉकड्रिल थ्रू, आणि हे कोण करत असतं, तर आपल्यासारख्या साध्या माणसाने सांगितलं ना तर पब्लिक ऐकत नसतं. त्यासाठी एकतर सिव्हिल सर्व्हिस मधली लोक येणं गरजेचं असतं, नसेल पेक्षा पोलीस फोर्स मधल्या लोकांनी गायडन्स करणं गरजेचं असतं, किंवा काही व्हॉलंटरीज असतात त्यांनी गायडन्स करणं गरजेचं असतं. कारण का, त्यांचं सांगितलेलं जे काही आहे मार्गदर्शन ते जास्त इफेक्टिव्ह ठरणार आहे, आणि आपल्यासारख्या लोकांनी सांगितलं तर त्याचा जास्त इफेक्ट होत नाहीये. त्यामुळे अशा मोठ्या मोठ्या जर म्हणजे घटना जर टाळायच्या असतील तर लोकांना अवेअर करणं खूप गरजेचं आहे. हं? आता बघा ऑब्जेक्टिव्ह ऑफ द मॉक ड्रिल काय सांगितलंय ह्याच्यामध्ये त्यांनी, evaluating the response to the disaster, improving the coordination between the various departments of the disaster control, identification of the own abilities, improving the ability of quick response to the disaster, checking the complement competency of the plan actions
अँड आयडेंटिफाईंग द पॉसिबल एरर्स अँड रिस्क. खूप म्हणजे महत्वाचे त्यांनी सांगितलेल्या गोष्टी आहेत की हे सगळं जे काय आहे त्याचं थोडंसं इव्हॉल्युशन होणं गरजेचं आहे. म्हणजे दरवर्षी हे सगळं बघणं गरजेचं आहे. मग ते सगळ्याच बाबतीत आलं, कुठलंही घ्या, म्हणजे शाळा किती जुनी आहे, किती वर्षांची आहे, कुठल्या साईडला क्रॅक गेलेला आहे का, कुठे वायरिंग किंवा फिटिंग आहे ते डॅमेज झालेलं आहे का. मग ते स्कूलमध्ये असेल किंवा तुमच्या बिल्डिंगमध्ये असेल किंवा कुठल्या ऑफिसमध्ये असेल, कमर्शियल एरियामध्ये असेल, कुठेही. पण हे इव्हॉल्युशन इयर टू इयर होणं गरजेचं आहे. त्या कंडिशन ज्या आहेत त्या इम्प्रूव्ह करणं गरजेचं आहे. एकमेकांमध्ये कोऑर्डिनेशन, डिपार्टमेंट ज्याच्या जबाबदारी असतात की नाही त्यांच्या कोऑर्डिनेशन एकमेकांमध्ये असणं गरजेचं आहे. नाहीतर बऱ्याच वेळेला होतं ही माझी जबाबदारी नाहीये, मी करणार नाही असं म्हणून सोडून दिलं जातं आणि मग त्यातून खूप मोठे इन्सिडेंट होण्याची दाट शक्यता असते. शिवाय स्वतःची ॲबिलिटी माहिती असणं गरजेचं आहे की अशा प्रकारचं समजा काही एखादा इन्सिडेंट घडला तर मी स्वतःला कसा वाचवू शकेन. आपल्याकडे तेवढी ॲबिलिटी पाहिजे की नाही. इम्प्रुव्हिंग द ॲबिलिटी ऑफ द क्विक रिस्पॉन्स. म्हणजेच मी तुम्हाला सांगितलं की एखादी घटना घडली आणि तुम्ही जर त्या सपोज तुमच्याच बिल्डिंग मध्ये घडली तर तुम्ही पहिलं त्याच्यामध्ये हे घेतलं पाहिजे, भाग घेतला पाहिजे की सगळं आपण मॅनेज करूया. चला, इमर्जन्सी कॉल असतील ते करायचे, लोकांना वाचवायचे, लोकांना अलर्ट करायचं, त्यांना सूचना द्यायचं. म्हणजे जर तुमच्या नजरेला एखादी गोष्ट काहीतरी घटना घडते आणि तुम्हाला दिसत असेल तर तुम्ही तुमची रिस्पॉन्सिबिलिटी म्हणून सगळ्यांना अवेअर करायचं आहे. चेकिंग द कम्प्लेन्सी ऑफ द प्लॅन ऍक्शन. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आहेत की तुमच्या साध्या साध्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत की नाही त्याही वेल प्लॅन असणं गरजेचं आहे. की इन केस अशा प्रकारची काही घटना घडली तर आधीच प्लॅन असेल तर तुमच्या डोक्यात ते सगळं रेडी असतं आणि त्यामुळे ऍक्शन पण तेवढी फास्ट होऊ शकते. आणि त्याच्यानंतर आहे आयडेंटिफाईंग द पॉसिबल एरर अँड रिस्क. त्याच्यातनंही असतं की तुम्हाला त्याच्यातले त्रुटी काय आहेत, एरर्स काय आहेत हे माहिती पाहिजे. किंवा आपण एखादं काम करत असेल तर त्याच्यामध्ये रिस्क फॅक्टर किती आहे हे पण तुम्हाला माहिती पाहिजे. नाही तर तुम्ही असेच कसेही जाऊन जर काम करायला लागले तर तो तुमच्या जीवनाशी पण खेळ असू शकतो की नाही. त्यामुळे रिस्क घ्यायची नाही किंवा रिस्क किती आहे हे तुम्ही बघायचं आहे. कळलं? बरं, काय करायचं आता, बराचसा पोर्शन आपण इथे कव्हर केलाय आणि आपला वेळ पण ऑलमोस्ट आता संपत आलेला आहे. त्यामुळे आपण काय करूया इथे आता थोडस थांबूया. तर हा धडा खरंच मुलांना खूप छान सोपा आहे. हा, तर एक काम करायचं आहे, याला दोनदा तीनदा वाचा. माझ्या पर्स मधनं घे शाळेत. तर काय करायचं आहे मुलांना, तुम्ही थोडस लेसन रीड करा दोनदा तीनदा, मेन पॉइंट्स आहेत त्याच्यावर फोकस करा. आणि नेक्स्ट लेक्चरला तर म्हणजे हा संपेलच संपेल, पण तरी मी तुम्हाला सांगते की नेक्स्ट लेक्चर मध्ये काय करूया आपण, याच लेसनवर मी रिव्हिजन घेते. म्हणजे हा तुम्ही फ्रेश आहात, याचं आता तुम्ही प्रिपरेशन करणार आहात. त्यामुळे स्टार्टिंगला जर मी त्याचं जर तुमचे क्वेश्चन विचारले तर तुम्हाला सांगता आले पाहिजे. हा, आणि मग ती प्रिपरेशनची मेथड कशी असेल तेही मी तुम्हाला सांगते बघा. तुमचे लेसनच्या खाली जी एक्सरसाइज दिलेली आहे की नाही ते सगळे क्वेश्चन तुम्ही लर्न करून घ्या. आणि मी काय करणार मग तेव्हा तुम्हाला एकेकाला क्वेश्चन विचारणार, तुम्ही आपला माईक ऑन करायचा आणि प्रामाणिकपणे कुठेही आन्सर न बघता तुम्ही लर्न केलेलं आन्सर आहे ते मला बोलून दाखवायचं आहे. म्हणजे तुमचं एक एक लेसनचं प्रिपरेशन होऊन जाईल. समजतंय? कारण आता बघा तुम्ही बऱ्याच वेळेला म्हणजे आमच्यापासून दूर असता, त्यामुळे आपलं डायरेक्टली आपण एकमेकांना पाहत नाही. आणि जर तुम्ही नोटबुक मध्ये बघून जर मला आन्सर देत असाल तर मला वाटेल तुमचं प्रिपरेशन झालंय आणि ऍक्च्युली तुमचं प्रिपरेशन झालेलं नसणार आहे. समजतंय? त्यामुळे ज्या लेसनचं मी प्रिपरेशन करायला सांगितलंय त्या लेसनचं प्रिपरेशन तुम्ही करण्यासाठी 8 दिवस यूज करायचे आहेत आणि स्वतः तयार राहायचं आणि प्रामाणिकपणे मला उत्तर द्यायची. क्लिअर सगळ्यांना? ओके, येस. ऑल ऑफ यू अग्री विथ मी? ओके. विच लेसन? लास्ट लेसन, डिझास्टर मॅनेजमेंट. कारण थोडासाच पार्ट त्याचा मुलांना शिल्लक राहिलाय आणि आज तर तुम्ही त्याच्यावरचा मी होमवर्क सांगेन तो करणारच. त्यामुळे त्याच लेसनवरचं थोडंसं प्रिपरेशन केलं आणि इझी लेसन आहे त्यामुळे तुमच्याकडनं आन्सर मला इझिली मिळू शकतील. ओके, तर आजचा आपला जो डिझास्टर मॅनेजमेंट आहे हाच लेसन काय करूया आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये रिव्हिजनला घेऊया. जो आपला जो बाकी भाग आहे की नाही त्याचं मी एक्सप्लेनेशन देईनच आणि उरलेल्या वेळामध्ये मग रिव्हिजन घेईन. ओके, येस. चला, ओके, बाय बाय.